फिर भी तेवर तो देखो, उसे तुम्हें डर नहीं लगता? अरे जा, घाबरलो असतो तर इथे आलो नसतो. खामोश! हमको बेवकूफ बना के तू यहाँ से जिंदा नहीं जा सकता. झुक जाओ हमारे पैर के नीचे. शिवाजीच आहे मी. शिवाजी नसलो तरी नेमाळपूरचा काशी शिवा म्हणतात मला. कशी वाटली आझादी? खामोश! शिवा, तुम जिंदा रहना चाहते हो? चाहते हो जिंदा रहना? शिदीजोर हिंदुस्थानातील हजारो शिवाजी भेटतील. कुणाला फाडशील. उंदराचा पिंजरा करून वाघाची शिकार करण्याचं स्वप्न पाहू नकोस. खामोश! खापर के औलाद! 40 लाखाची फौज लेकर 4 महीने इस तूफानी बारिश में हम पन्नालेगढ़ के नीचे खड़े हैं. वो क्या तुमसे हजामत करने के लिए? शिवाजी कुणापुढे झुकला नाही आणि झुकणारही नाही. शिवाजी नसलो तरी हा काशीत शिवा तुझ्या पुढे झुकणार नहीं. खामोश! खुदा ने भी बड़े अजीब से रिश्ते बनाए हैं, मगर सबसे ज्यादा वही रोया जिसने ईमानदारी से निभाई. शुद्धीजोर चोर शुभाचा हात आहे पाठीवर. मोडेल पण वागणार नाही. या मराठ्यांची जात आहे. मराठे अल्लाह का बंदा हूं मैं. शेर की ताकत रखता हूं. तेरे जैसे मराठे को अपने पैर के नीचे रखता हूं. शिदूजोर पुरे झाले हिंदुस्थानातील हल्ले. पुढचा सगळं टुकटून टाकू या महाराष्ट्रातील गड किल्ले. हरो हरो कैसा होगा क्या मालूम. सुल्तान, जाओ बहलोल खान को पैगाम भेजो. हमें सिवा चाहिए. हमें सिवा चाहिए. हमें इजाजत दीजिए. खामोश बेवकूफ. गिल्ले चावल में थोड़ी शक्कर क्या गिरे? तुम पागल. उसे खीर समझ कर बैठे. खीर समझ कर देते. गद्दार मराठा ने अल्लाह के दरगाह पे चादर क्या चढ़ाई? तुम बेवकूफ हिंदुस्तान को अपने बाप की जागीर समझ कर बैठे. जागीर समझ कर बैठे. हुजूर, हमें इजाजत दीजिए. बरसात के मौसम में हम वहां पहुंच जाएंगे. क्या बारिश खत्म होने के बाद पहुंच जाएंगे?
नमक हमारा खाते हो और गुणगान दुश्मन का करते हो। तुम सब भगोड़े, वो भगोड़े, तुम्हें भागना आता है, लड़ना नहीं है। जाओ, दफा हो जाओ हमारी नजरों से। तौबा, तौबा, अल्लाह ताला भी कितना रहीम दिल है। हमें दुश्मन मिला, वो भी सिवा या मेरे मोहल्ला, तेरे एक बंदे पर खुदा की रहमत बरसा दे। बख्श दो हो जिंदगी का, बख्श दो हो जिंदगी का हसीन पर जीत के तमन्ना करते हुए हमारी उम्र दर्ज हो रही है। आमीन, आमीन, आमीन। अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर। अशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह, अशहदु अन ला أشهد أن محمدا رسول प्रतापराव, आम्ही विजयी झालो। त्या खानाची फजिती करून पन्हाळगडाहून राजगडावर सुखरूप पोचलो असताना सवाई चौघडाने आमच्या मावड्यांचं स्वागत करण्याऐवजी आज राजगडावर शांतता का? बोला बोला प्रतापराव। महाराज, कोणत्या तोंडाने सांगू आणि कसं बोलू असं झालं महाराज, कसं बोलू असं झालं आम्हाला महाराज। देवा 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 पेटता पेटता सांगून जाई रे चिता, जाय रे वीरानो आता संपली कथा, जाय रे वीरानो आता संपली कथा। पेटता पेटता सांगून जाई रे चिता, पेटता पेटता सांगून जाई रे चिता। योग्य ती सत्यती नामी सर्वथा अशी मान्यता, नामी सर्वथा अशी मान्यता। पेटता पेटता
जाऊ. मग आमचे आऊसाहेब कुठे आहेत? राजा, आपलं शहाजीराजे गेले. आपलं शहाजीराजे गेले. त्या दुकानाचा भाग सर नव्हता. आऊसाहेबाने सती जाण्याचा निर्णय धरला. आऊसाहेबाने सती जाण्याचा हट्ट धरला. काय काय म्हणतात प्रतापराव? आमचा आऊसाहेब सती जाणार नाही. आम्ही असा कदापि होऊ देणार नाही. आणि जर तसाच घडलं तर उगवत्या सूर्याला आपली दिशा बदलावी लागेल. आऊसाहेब, दार उघडा, दार उघडा आऊसाहेब. नाही तर या क्षणी येते लोक आतून आम्ही जीव देऊ. राजे, माझ्या कपाळाचं कुंकू उसटलं. तुमचे पिता आम्हा सोडून गेले. आऊसाहेब, आबासाहेबाने आम्हाला मोठं केलं. आता तुम्ही सुद्धा आम्हाला सोडून जाणार नाही. नाही आऊसाहेब, आपण सती जाऊ नका. हवं तर साऱ्या विश्वातली सुख संपत्ती आपल्या चरणावर आणून ठेवतो, पण सती जाण्याचा हट्ट सोडून द्या. राजे, आता या जगून या विश्वात काय काय करू? राजे, काशी शिवा आपल्या प्रपंचाचा त्याग करून तुमचा वेश पारिधान केलं. त्याने आपला संसार, आपलं कुटुंब त्या देशासाठी त्याने प्राणपणाला लावलं. राजा, प्राणपणाला लावलं आणि रक्त बंबाल झाला. राजा, रक्त बंबाल झाला. थांबा थांबा आऊसाहेब, आपण सती जाऊ नका. आपण सती गेलात तर आमची पाठ लागून कोण करणार? आमच्या पाठीवरून मायाने हात कोण फिरवणार? आपल्या या रयतेसाठी आणि तुमच्या या शिवासाठी तुम्हाला जगावं लागेल. राजा, उठा. तुम्ही असं भावूक होऊन निराश होऊ नका. राजा, निराश होऊ नका. धर्मरक्षण आऊसाहेब, कसं आहे धर्मरक्षण? पतीच्या मृत्यूनंतर मुलांना पोट्या करून जीवाचा त्याग करणं कोणता धर्म? सती जाण्याचा विचार करण्यापूर्वी आम्हास एक वेळा विचारायचं होतं. आपल्या अगोदर आम्ही ज्या स्वराज्याचा त्याग करून अंगावर भव्य वस्त्रे घालून संन्यासी म्हणून रानावरात फिरलो असतो. आमच्यासाठी आई, देव, गुरु एवढंच नाही तर आम्ही आमच्या मावल्यांना सुद्धा वारकरी समजतो. राजा, मग कशासाठी हा एवढा दर्पण? राजा, तुमच्या सारख्याला स्त्री धर्म हे करणार नाही. झाशीच्या राणीनं आपलं मूल पोटाला बांधून या देशाच्या रक्षणासाठी तिनं आपलं प्राण पणाला लावलं. पण तिनं कधी असा आपला विचार केला नाही. राजा, आपला विचार केला नाही. स्त्री धर्म आऊसाहेब, सत्य जितेवा धर्माच्या नावाखाली जिवंतपणे स्त्रीला घालून दुःख भोगायला लावणाऱ्या धर्मशास्त्रातील आज सती जाण्याचा मी शेवट करतो. यापुढे माझ्या राज्यात कोणती स्त्री सती जाणार नाही. या महाराष्ट्रात कोणत्याही स्त्रीची कुणी विडंबना केले तर ते आम्हाला सांगा. भवानीची शपथ, या तलवारीने त्याची गर्दन धडावली केल्याशिवाय राहणार नाही. चला.
हॅलो, रवींद्र जयराम पांचाळ यांच्या सुतारवाडी यांच्याकडे 100 रुपये पारितोषिक आले. सुभाष अर्जुन पांचाळ यांच्याकडे 100 रुपये पारितोषिक आले. नारायण आगरे यांच्याकडे 100 रुपये पारितोषिक आले. सोहम सुनील धामणसकर सुतारवाडी 50 रुपये. नारायण आगरे 100 रुपये. अंकिता नारायण खांडेकर 100 रुपये. आयुष अनंत तांबडकर पेडांबे 100 रुपये. प्रियंका ठोंबरे 100 रुपये. आशुतोष दंडणे 100 रुपये. गौरव कळमटे 100 रुपये. रसिका रामचंद्र कळमटे 100 रुपये. साजन महादेव कळमटे 101 रुपया. अनिता गंगाराम कळमटे 101 रुपया. कल्याणी सुरेश कळमटे 200 रुपये. आम्ही ओम गणेश भक्त मंडळ यांचे आभारी आहोत. धन्यवाद. अरे बोल, आपण ड्युटी करतो का रे? पण एक चांगला पोळा बोल बघू. बोल हा, अरे तू बोल रे. कधी बोलत नाही, मला सांगतो नुसता बोल. अरे काय करणार रे? हा? अरे ते शव गेला आमचा. हा? अरे पण आपले राजे गेले हे माहिती आहे, पण आता आपल्याला पहिला महाराष्ट्र आपल्याला सांभाळायचा आहे रे. अरे पण घड आला, हा? शव गेला. अरे ते मात्र घरात बॉल की पोळा ना बॉल. घड आला ना मग पोळा पण. अरे बोल मी बोलो. हा बोल. प्रतापगडीच्या पैतशी खान प्रतापगडीच्या पैतशी खान प्रतापगडीच्या पैतशी खान आला बेगुमानी नाही त्याला जाण शिवाजी राजा चक्रवर्ती त्याची नाही जाणीव शक्तीची करीत नाही कल्पना युक्तीची महाराजांनी निरोप घेतला दंडवत घातला भवानीला. तसा आई विधावला वीर दुःखात आला. पाणी आलं आणि त्या डोळ्याला सर्वांना रडायला. ओ हे सरदार रणतिरच पण हत्ती घोड दिवनाचार्यालय आणि गाई लागण्यात बघा उभा राहिला. कसला असा तो दुःखाचा क्षण आला. दुश्मनाच्या गोठ्यामध्ये चालला मराठ्याचा राजा. दुश्मनाच्या गोठ्यामध्ये चालला मराठ्याचा राजा. हो राजा, हो राजा. खानाच्या भेटीसाठी महाराजांनी एक शानदार शामियाना उभारला होता. भेटीसाठी शान उभारला नक्षीदार शामियानाला. आणि अशा या शामियाना खान दौलत रुलत आला. सय्यद बनला त्याच्या संगतीला. शिवबाच्या संगती महाराज. हंसाचा होता जीवा म्हणून वाचला शिवा. राजाला पाहून खान म्हणतो कसा शिवाजी आओ हमारे गले लग जाओ. खान हाथ मारे तो हजरी रो फूल न जाए गई. पण राजा
पण राजा काही कच्चा गुल असलेला नव्हता. राजा गोर पाहत त्याची नारी, राजा गोर पाहत त्याची नारी, आल्याची त्याची सावध भारी. खानानं राजाला आलिंगन दिलं आणि लढा गेला. खानदाभिमानी मान्याला, खानदाभिमानी मान्याला, कठारीचा वार तड केला, गरखरा आवाज झाला, तिरकटा होते अंगाला, खानाचा वार फुटा गेला, खान गडबडला. इतक्यात महाराजांनी पोटामध्ये विश्वास केला, वाघटकाचा मारा केला, त्याला पडलं पोटाला, त्याला गेला कालचा पुतळा बाहेर आला रे जीव. प्रतापगडचे युद्ध झाले, प्रतापगडचे युद्ध झाले, रक्त सांडले पावसात गेले, पावन केला कृष्णाचा पाय, कावली गुलाबी वाय, मराठी शाही मांडला ठाई, मराठी शाही मांडला ठाई, मराठी शाही मांडला ठाई. अरे काय मुद्रा बोललास रे? अरे लय तुझा फवळा भारी. चल चल आता कुठेची तयारी झाली आपली. हो शिवाय झाले हा. चला, चला, मोफत. हुजूर, वो देखो, सारा हिंदुस्तान कीड़े मकोड़े की तरह आग में जल रहा है. हिंदुस्तान हिंदुस्तान शिवा का स्वराज जलता है तो जलने दो, बुझाना हमारा काम नहीं. हिंदुस्तान का नाम निशाना मिट्टी में मिलाना दो तो हमारा भी नाम बैलोल खान नहीं. मसूद खान, हमें बरनाला पहुंचने में कितना वक्त लगेगा? बस हुजूर, हमें इजाजत दीजिए. ये बरसात का मौसम खत्म होने पर हम वहाँ पहुँच जाएंगे. या अल्लाह, या अल्लाह, परवरदिगार, कब होगी ही तेरी रहमत की बरसात. हिंदुस्तान के मिट्टी के ऊपर हमारा तान बदन आग से जल रहा है. कोई तो हमारी प्यास बुझा. बुझो, बुझो, बुझो. मराठे मराठे आ गए। क्या बोल रहा, मराठे आ गए? मराठे मराठे
जाओ। और तुम्हारे सामने तुम्हारी मौत बनकर खड़ा है अब बहलोल खान। बनल कौन? तेरा ख्वाब ये ख्वाब ही रहेगा। तू किस्मत का मारा है, मारा ही रहेगा। तेरा हर सवाल का जवाब ये मराठा देगा। नादान भावों के रूप से जाटवादों के दिए चढ़ने की कोशिश ना कर। कातिलों का शेर है हमसे बगावत करने की चेष्टा की तो पूरे हिंदुस्तान को राख के ढेर में बदल देंगे हम। साला हर मुसलमान कहता है हिंदुस्तान को जला देंगे। अगर जलते हुए देखो पर वो न कांप जाएंगे। मुर्दों को जला नहीं पाते और जिंदों को खाक जलाएंगे। मेरा हिंदुस्तान मान है और मान रहेगा। बेवकूफ दिख रहा हूं मैं। तुम्हारे कल आगाज लाएगी मेरी लव, लेकिन तुम्हारे लिए इकबाल आएगा। मैं रहूं या नहीं रहूं, मगर हिंदुस्तान के ऊपर तुम्हारा सैलाब रहेगा। बहलोल खान आलेला वाघाला नाराज आलेला भिकाऱ्याला भीक जरूर घालावी, परंतु त्याचा जोडीतला तुकडा पण आपल्या तोंडात घालायचा नसतो. अरे तू काय मराठाला गवतीत काढणार रे? जातीची मशागत करून नांगराच्या फलानं जमिनीच्या काळजाला हात घालणारी ही भारत मराठाची जात आहे. अरे शेतीची मशागत करायचं मी सांगतो आणि तुझ्यासारख्या भोपट्याला मातीत घालायला मी सांगतो. बहुत खुश, बहुत खुश। जैसा हमने सोचा था कि परनल हम आसानी से जीत जाएंगे, मगर अफसोस की बात तुम अपने मौत पर झूले रहो। बनल खान, अभी भी वक्त है, सुधर जा, वरना इस मिट्टी में मिल जाएगा। ये हिंदुस्तान है, तुम्हारे बाप की अधीनशाही नहीं। बहलोल खान, अरे तू काय मराठाला मातीत घालणार नाही? अरे लग्नाला शेंदूर पासून देव बनवणारी जात आहे भारत मराठाची. समोरच्या ज्योतिबाच्या पालखीवर जसा गुलाल उडला तसा स्वराज्यासाठी रक्त वाहणारी जात आहे मराठाची. मराठा शेतीची मशागत करायचा मी जाणतो आणि तुझ्यासारखा भोगताना मातीत काढणं मी जाणतो. इब्राहिम खान, तुम एक मुसलमान होकर हिंदू का साथ दे रहा, मगर तू हो किधर के? अरे हमसे ना पूछो हम है किधर के। जिसे हमने अपना समझ लिया हम हो गए उसके। इस मिट्टी से जो खिलवाड़ करेगा खुदा कसम वो मिट्टी में मिल जाएगा। बहलोल खान, पाठीवर आमच्या सूरशिवाचा हात आहे. ओढाल पण झुकणार नाही. ही भारत मराठाची जात आहे. इब्राहिम खान, जब तक तुम्हारे जैसा आलमगीर इस दुनिया में है, तब तक इस्लाम का चांद तारा हिंदुस्तान पर लहराना मुश्किल होगा। देखो, अपने वचन से गद्दारी करोगे तो मिट्टी में मिल जाओगे। जोर बातें तो बढ़िया करता है, तुम मराठे बहुत बहादुर है। हमारे गुलाम बनते हैं, हम आतिशा से बात करेंगे, आपकी सिफारिश करेंगे। अरे मातीसाठी लढतो आम्ही. बहनो
साजरा करतो शिवराना उगाच पुन्हा पुढे चुकत नाही. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, आलिंगन घेताना पाठीवर वाट करायचा नसतो. आमच्याही वाट लग्नात दार आहे, आम्ही कोतनाच बाय काढतो. हेलो कौन हिम्मत है, तुम्हारे में हिम्मत है तब हो जाओ मारने के लिए तैयार. हरा 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 बेवकूफ समझ रहा है. पहिलोल्या अरे समोर वाघाने ढरकाली फोडले की तुमच्यासारख्या कोल्या कुत्र्यानं असंच करवंदाची झाडं शोधायची असतात दडून राहिला. प्रतापराव, इसकी फिजूल बातों में मत आना. हमारे जमीन पे जो पैर रखते हैं हमें उसे जमीन तो देते, लेकिन सिर्फ उनके कब्र के लिए काट डालो इनका सर. नाही इब्राहिम खान, अरे शरण आलेला मरण देणा मराठाच्या स्वभावात नाही. हे बैलोल्या जमायला एक वेळ सांगतो, पुन्हा या महाराष्ट्रात पाऊल टाकलास तर बोकडा वने तुला उपास चिरून टाकाल. जरूर मराठे, जरूर तुम्हारे हम एहसान जिंदगी भर नहीं भूलेंगे. खुदा हाफिज. अरे जा की एकदा सोडतो तुला. पाहिलंच का क्या लढलो आम्ही काय होतोय? बैलो खानला सापडलेला बैलो खानला तुम्ही जिवंत सोडलात बरं का? तो बैलो खान म्हणजे तुम्हाला सशाची औलाद वाटली की काय? प्रतापराव, जा लोकांना आणि त्या बैलो खानचे शेर आमच्या समोर हजर करा. जा लोकांना. राजा माझं चुकलं, राजा माझं चुकलं. वाय माझं चुकलं. त्या बैलोल्याला त्याच वेळेला त्याच्या काळजात हात घालून त्याचा कोतला आणि त्या काळीच मला काढून पाहायला हवं. गेल्याचं उलटाय का सुलटाय, पण माझं चुकलं. राजा, मी स्वराज्याची शपथ घेऊन प्रतिज्ञा करतो, जोपर्यंत त्या बैलोल्याला ठार मारून ही तलवार आणि रायगडाच्या समोर असलेल्या त्या दगडाला त्याच्या रक्ताचा अभिषेक नाही करत, तोवर माझं हे तोंड, माझं काल तोंड आपल्या धावणार नाही आणि तोंडात एक पाण्याचा थेंब घेणार नाही. हर्या 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 जय भवानी. खानास म्हणाले, एक मला हिरावून घेऊ शकशील आमचा प्राण, पण कधीच हिसकावून घेऊ शकत नाहीस आमचं स्वराज्य. जगदंब जगदंब. स्वराज्य
का नारा। हुजूर हुजूर उन मराठों हमारा सारा खजाना लूट लिया। क्या बकते हो? खजाना लूट लिया और तुम ये मनुष्य खबर सुनाने के लिए जिंदा वापस आया? हुजूर माफी चाहता हूँ, अगर वह वापस नहीं आता तो ये खबर आपको कौन सुना पाता, इसलिए मैं अंधेरे का फायदा उठाकर उधर से भाग गया। आपकी मर्जी, आप मुझे खत्म कर सकते हो। तुम्हारा सर लेकर मैं क्या करूं? हुजूर पहले आप उस पार्टी को खत्म करो। मराठा और मराठा वही वही नेताजी राव पालकर। नेताजी पालकर सुना है। हुजूर हमने तो सुना है, हमने तो हमारे आंखों से देखा है। तूफान की तरह शत्रु में लूट पड़ता है और हवा की तरह गायब हो जाता है। जानता हूं इसलिए पिछले 10 दिनों से इस गुफा में चुप कर बैठा हूं। या खुदा, अब क्या करूं? मराठे पन्नाला को नेस्त नाबूद करने पर तुले है। शिवा के आंखों में जुनून देखा है। मराठे में बदले का खून सवार हुआ है। या अल्लाह, इन मराठे ने तो तबाही मचा दी है। सिवा तूफान है या शैतान, कुछ समझ में नहीं आता। अब कैसे बचाओ पन्नाला को? या अल्लाह, अब तुम ये हमारी हिफाजत करो। अल्लाह ताला की खैरियत से हम जिंदा है। अब हम यहाँ नहीं रहेंगे, हम दिल्ली जाएंगे। चलो, बच गए तो और भी लड़ेंगे। चलो हम मराठ्यांचा दांड्यावर तुमच्या समोर छाती पडून उभा आहे। उभाच तुझी तलवार आणि कारभार या माझ्या छातीवर। खामोश, हम हो जहरले सांप है जिसके फना से कोई बच नहीं सकता। हमारे मुल्क की सीमा को कोई पार नहीं सकता। अगर है हिम्मत किसी में तो टकरा जाए हमसे। कसम है खुदा की, वो जिंदा बच नहीं सकता। सिद्धी जोर, तू स्वतःला शेर समजतोस? मग एवढी वर्ष त्या गोवेत दडून का बसला होतास? अरे शिवाजीला मारायचं तर सोड, एखाद्या सामान्य मराठी माणसाच्या पुढे गाठ पडेल तेव्हाच कळेल तुला हा मराठ्यांचा बाणा। नेताजी, तुम हमें गलत समझ रहे हो। हमने सुना है नेताजी जैसा जाबाज वीर पूरे दक्खन में नहीं मिलेगा। हम तो तुम्हारे वीरता को सलाम करते हैं। खुदा कसम, तुम्हारे जैसा शेर हमारे पास होना चाहिए। उस खापर शिवा के पास है ही क्या? शिवा का हिंदुस्तान मेरे हिंद भाई ने हाथ का 3 उंगली जितना, वो क्या देगा तुम्हें? तुम हमारे फौज में शामिल हो जाओ। तुम कहो तो दक्खन तुम्हारे नाम कर दूं। अरे हट जा, तुमच्यासारख्या शेकडो लोकांचे रक्त एकत्र केले तरी हे आमच्या शिवबाच्या तिला लावण्यास अपुरे पडेल। अरे ह्या तुझ्या पांढऱ्या केसांकडे पाहून तुझ्या सैन्याला आम्ही जिवंत सोडलं, परंतु लुटला तो फक्त खजाना, यालाच म्हणतात दया। खामोश, हमारे पीछे तो बहुत कुत्ते भोंकते हैं, लेकिन सामने है तो वही कुत्ते सलाम ठोकते हैं। सिद्धी चोर, स्वराज्याची स्वप्न आम्ही 16 वर्षापूर्वी पाहतो। शब्दाला साक्षी
आमचा शिवबा देतो. शिवाजी हा शब्द उलटा वाचला तर जीवाशी आम्ही लढतो. अरे मर्द मराठे मावला आहे, तुमच्या सगळ्या भल्या भल्याना लढतो. और हमको मार दिखा, मारा जाएगा. अरे ये क्या असा सवाल. हा मराठा छाती काढून तुझ्यासमोर उभा आहे. ये की असा जवळ दाखवतो तुला या मराठ्याचा इंद्र. अल्लाहू अकबर. ती जोर उंदराच्या साह्याने, या उंदराच्या साह्याने वाघाची शिकार करायची नसते. अरे मर्द मराठे मावला आहे, मराठी आमची जात. जो कोणी करेल या महाराष्ट्राचा घात, त्याच्या घालू आम्ही कमरेतला. हर महादेव. मराठे, अब बताओ कैसे है तेरी मिजाज. मागून वार केली साल्याने, हेच मनात खंत आहे. मोडेल पण झुकणार नाही, हे मराठ्याची जात आहे. देखो इससे तिजोर के सिकंजे से जिंदा वापस जाओगे तब ना. नादान मराठे, तेरे लिए हमने अपने हाथों से कब्र खुद कर रखी है. उस कब्र में तुझे अपने हाथों से दफनाऊंगा. जैसे चांद तारा पूरे दुनिया में चमकता है, उसी तरह इस्लाम का हीर व निशान पूरे हिंदुस्तान में लहराऊंगा. सिद्धिजोर का खौफ पूरे दुनिया देखेंगे. सिद्धि जोर, तू ये तो पूरी दुनिया पे हुकूमत करना चाहता है, तो फिर मेरे भी सुन. तूने खोदी हुए कब्र पे तुझे ही दफना कर, ये मेरा देश का तिरंगा लहराऊंगा, ये मेरा वादा है. सुलेमान, जोर पकड़ो इस गद्दार मराठे को. जोर, हम इसे नहीं मार सकते. पकड़ो. जब तक इसको काल कोठड़ी में बंद करो, जोर, जब तक खजाना हमें मिलता नहीं, तब तक इसका खाना पानी बंद करो. ये हुजूर. जाओ. अप्रैल मृत्यु हो जो मरे कर्म चांडाल का. गाल में उसका क्या बिगाड़ सके जो बंद है खुदा का या खून. खुदा का या खून. आओ प्रतापराव, आओ. पिछले 10 महीने से बड़ी तमन्ना थी तुमसे मिलने की. अल्लाह ताला भी इतना बड़ा रहम दिल है, हमसे मिलने की तमन्ना पूरी कर दी. प्रतापराव,
आज तुम अकेले, वो तुम्हारी फौज कहाँ है? अरे यार महिलांना! अरे वो आकाश शिकार करताना आपल्या पाठीशी किती आहे याचा शिकारी कधीच विचार करत नसतो. अरे एक मराठा, माझा एक मराठा तुझ्या लाख पोजेला भारी आहे. अरे मराठा, शेतीची मशागत करायचं मी जातो आणि तुझ्यासारख्या बोकडाला मातीत काढायचं मी जाणतो रे. कैसे भूल सकते हैं? कुछ नहीं भूलेगा. उस दिन घुटने पर रेंगते हुए आपके सामने खड़ा था और हमारी खुशकिस्मत तुमने हमें आजाद किया. हाँ, लेकिन बाद में एहसास हुआ वो हमारी खुशकिस्मत नहीं, बहुत नसीब था. उस दिन तुम्हारे एहसान के नीचे हम दब गए थे. काश तभी उस दिन हमें खत्म करते थे, लेकिन बात एक जीते से हम फरोश बनते जा रहे थे. प्रताप राव, उस दिन जरूर हम प्यासे थे और आज भी हम प्यासे हैं तुम्हारे खून की प्यास. अरे ते तुझी प्यास कधीच बुझणार नाही. अरे मराठाचा रखत आहे, मराठाचा रखत आहे. अरे इथं सांगलं तरी वनवास भेटणार, पण तुझं काय रे? अरे बैलाल्या, इतनी हिम्मत है तो हो तैयार. काय रे बैलाल्या? आता गेली का तुझी एकट्याची वाचा? अरे मराठा आहेच तसा. या मराठ्याचा घात पाहून पाण्याचं मुतलं थांबतं. तिथं तुझं काय रे? बैलाल्या, तुझ्या एवढी ताकद आहे म्हणतो ना. अरे एकदा पळाला, पण आता नाही तू मत सोडणार. अरे बाकी मारायला तयार. अल्लाहू अकबर. हाय हाय हुजूर, हमें तो इसे मार दिया. अब आसानी से हम पनाला पे जाते और अपना झंडा लगाते. हेलो, कैसा झंडा इसे तुम जीत करते हो? इन 7 मराठों ने हमारे 10,000 सैनिकों को मार डाला, इसे तुम जीत करते हो? प्रताप राव आदमी नहीं, बारूद था, बारूद. जी हुजूर.
आऊसाहेब, आपण आभास बोलवला मुलगा आऊसाहेब. राजे, आपले सरदार मनाला बोलाले. होय आऊसाहेब, हे सुदैव स्वराज्याचं. राजे, तुमच्या मनकटात सामर्थ्य असताना त्या कानाला बघून का पळता राजे, का पळता? अर्जुनासारखं तुमच्या जवळ दूर जळलो आहे. तुम्ही जगदंबेचा अवतार आहे राजे, जगदंबेचा अवतार आहे. त्या कानाची बोज 4000 कणा असू द्या, तुम्ही त्यांचा विल्हेवाट लावून हे आपलं स्वराज्य निर्माण करा राजा, स्वराज्य निर्माण करा. आऊसाहेब, आम्हास आमच्या जीवाची मुळीच पर्वा नाही, परंतु या महाराष्ट्रात मराठ्यांचं राज्य व्हावे म्हणून रात्रंदिवस घरावर तुळशीचं पान ठेवून जीवन जगण्याच्या या माझ्या रयतेसाठी मला जगावंच लागेल. राजे, रयतेची तळमळ आम्हाला पाहत नाही. आया बहिणींची इज्जत लुटली जाते, त्यांचं कुंकू पुसलं जातं. आपली मंदिरं उभं केलेलं तो खान विध्वस्त करून त्याच्यावर त्याच्या हे पाऊल पडतं. हे आम्हाला आमच्या डोळ्याने हे पावत नाही राजा, हे पावत नाही. कारण ही आपली मराठी माती ही आम्हाला सांगते की राजा, या खानाचा बंदोबस्त करायलाच पाहिजे राजा, बंदोबस्त करायलाच पाहिजे. आऊसाहेब, आमच्याबद्दल आपल्याला शंका येत असेल तर ही घ्या तलवार आणि उडवा आमची गर्दन. राजे, गेली 3 वर्ष हे आम्ही सतत उघड्या डोळ्यांनी पाहत आहोत. आज होत आमच्या पूर्ण देहाची. आम्ही जर आमच्या रयतेशी द्रोह केला असेल तर भवानीची शपथ आम्हाला नक्कतही जागा मिळणार नाही. राजा, वेळ कशाला? चला राजा. आऊसाहेब, शंभू महादेवाच्या साक्षीने आम्ही स्वराज्याची शपथ घेतली, ती जीवाला जीव देण्यासाठी. आमच्या शब्दा खातर आमच्या रक्त सांडणारे आमचे मावळे कानाला फितून होते असं वाटतं का तुम्हाला? राजा, आमचं रक्त आम्हाला वाटतं की हा मराठ्याचा भगवा आणि हे शिवशाहीचं वादळ आता तुमच्याच हाती आहे राजा, तुमच्या हातामध्ये आहे. हे मराठ्याचं वादळ या खानाला या मातीचा कण सुद्धा मिळू देऊ नका राजा, कण सुद्धा मिळू देऊ नका. आपल्या आया बहिणींची इज्जत लुटणाऱ्याला अशी शिक्षा द्या की संभाजी राजाचा इतिहास आठवा. अरे, त्यांनी स्वतःच देह अर्पण केलं, पण आपलं राज्य, आपलं स्वराज्य त्या खानाला आपला धर्म स्वीकारला नाही राजा, धर्म स्वीकारला नाही. त्याचं जिवंतपणे डोलं, शरीरावरची चामडी काढून त्याला जिवंतपणे टांगलं. 10 दिवस अन्न ना पाणी. हा इतिहास राजा, हा इतिहास आठवा आणि त्या खानाला तुम्ही धडा शिकवा राजा, धडा शिकवा. एवढीच माझी इच्छा. मग मी समजेन की माझा रक्त
मला सहाय्य करतं की नाही? माझं सहाय्य करतं की नाही? जगदंब जगदंब त्या खाण्यास म्हणावं एक वेळा हिरावून घेशील आमचा प्राण, पण कदाच हेच काऊन घेऊ शकत नाही आमचं स्वराज्य. या इब्राहिम खान तुमच्यासारखे जीवा भावाचे वीर योद्धा आम्हास लाभले तर या महाराष्ट्रात मराठशाहीची पाय मध्ये घालण्यास आम्हाला क्षणाचाही वेळ लागणार नाही. महाराज ये आपका भड़कपन है, आप हम पर वाद करते हैं इसलिए हम आपके ऊपर ध्यान देते हैं. महाराज आपके चरणों की सौगंध, इस हिंदुस्तान की धरती पे कोई खिलवाड़ करेगा उसे मिट्टी में मिला दूंगा. इब्राहिम खान या शिवाजीला हवेल अशी रणभूमी पृथ्वीवर नाही आणि डोळ्यात असलो दुःख आऊसाहेबांशिवाय दुसरं नाही. महाराज बगावत के लिए इजाजत की जरूरत नहीं. महाराज बगावत के लिए इजाजत की जरूरत नहीं. हमें रोक सके इतना कुछ तो में दम नहीं. इब्राहिम खान काही सगळे चौकट नजर टाकून पाहिले तर आमच्या आम्हालाच लाज वाटू लागले. भाकरीच्या तुकड्यासाठी मराठी मातीच्या खुशीत जन्म घेतलेल्या या आमच्या जात बाजवणा मराठी मुलीचा विसर पडलेला दिसतोय. म्हणून प्रत्येक मराठ्याच्या घरात घुसून वादळी शिवशाहीचं निर्माण करा. पण चुकत असेल तर त्यांना क्षमा करा आणि कोण लढला तर त्यांना मराठ्याची जात दाखवा. महाराज अब ऐसा ही होगा. रोते रोते समय जान देना ये किसी के बस की नहीं. मैं सीधे जोर के पास जाकर उसको इस मिट्टी में मिला कर लाऊंगा. जा उदंड आयुष्य मिळून या मला डराव, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जिथं परिस्थितीचा आदर केला जात नाही तिथं महाभारत घडतं आणि जिथे स्त्रीला माते समान दर्जा दिला जातो, या महाराष्ट्रात स्त्रीला मान दिला जातो तिथं स्वराज्य घडतं. मग ती स्त्री कोणत्या धर्माची असो तिची पवित्रता जपणं हे आमचं महाराष्ट्राचं कर्तव्य आहे. बोला जेवण घेऊन आले तुझ्या. हे पुत्या आता तुझा बाप सोडून गेलाय. मराठ्यांना मग कशाला दाखवतो ही दया. मी शत्रू नाही, मीच एक मराठा आहे. शिवाजीराव म्हणतात त्याला फार मोठे लक्ष्य आहे. त्या शुद्धीरावने माझ्या डोळ्यासमोर माझ्या बहिणीचे अवग्रह लुटून मला गाव धर्म बदलायला त्या शुद्धीरावचा चुडाचा वडवा पेटावा म्हणून पहिल्याचे मोठवायला असा प्रसंग राहत असतो. आई भवानीचं नाव घेऊन तू माझ्या कानात हात घालत असते. ते जेवण आणि काय रे, आई भवानीचं नाव शत्रूच्या तोंडी कसं. राव मी सुद्धा एक मराठाच आहे. बघ ना झेंडाची दमक बघ, मराठ्याची आग आहे. घाबरतोस कशाला, तू तो या शिवबाचा वाघ आहे. दसालीच्या तावड्यात बांधलेपेक्षा जीवनाच्या चरणावर जान कपात करून या पुढे जगायचं तर स्वराज्यासाठी आणि मरायचं तर स्वराज्यासाठी. मराठे हा बदलाव कैसे है तेरी मिजाज. जो पेट शत्रू सगळे उगावले हिंदुत्वाची बाग. जो पेट शत्रू सगळे उगावले हिंदुत्वाची बाग. या मातीसाठी लढला फक्त या शिवरायांचा वाद. बेवकूफ हिंदू मुसलमान में भेद नहीं. अभी तेरा खेल खत्म हुआ. सिद्धजोर
सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ये सुनकर हम बहुत खुश हुए, हम बहुत खुश हुए। तुम हिंदू है, मैं मुसलमान हूँ। तुम हिंदू है, मैं मुसलमान हूँ, मगर है दोनों इंसान। ला, मैं तेरे किताब पढ़ता हूँ, तो पढ़ ले मेरा कुरान। आजा मराठे, गले मिल जाते हैं। देखे सारा हिंदुस्तान, मराठे, ये इसका इनाम तुझे जरूर मिलेगा। आज से हमारे दासी दिलरुबा तुम्हारी ले जाओ। ये इसकी जवानी चख लो, वक्त आने पर हम तुम्हें हुक्म करेंगे। खुदा हाफिज। जो बेट्याला शत्रू सगळे उगवली हिंदुत्वाची बाग। या मातीसाठी लढला फक्त तो शिवरायांचा वाघ। तोपा उडा कर आता शिवाजी येतात होतो. पन्नाला को नेस्त नाबूद करना चाहते हो? गद्दार मराठे, हमसे बगावत। सिपाही, पकड़ो इन गद्दार मराठे को। तेरी रहमत, तेरी करामत, आज तूने सिद्धिजोर को बचाया नहीं तो न जाने क्या हो जाता। सिद्धिजोर ने आज तक किसी को दोस्त नहीं माना, मगर तुम्हें अपना समझा। लेकिन तुमने हमारे साथ गद्दारी की, उसकी सजा तुम्हें जरूर देगा। बताओ मराठे, और कितने आदमी है तेरे साथ? सिद्धिजोर, अरे अस्थिच्या हातून मरण देण्यापेक्षा या टोप्याच्या मारानं माणुसकीचं मरण दे। जोर, ये दिलरुबा अंधेरे में भाग रही थी, पकड़ के लाया हूं उसे। दिलरुबा क्या भाग रही थी? हमारे टुकड़े पर पलने वाली बेवफा औरत, तेरे ये मिजाज। हमने तुझे पाला पोसा और तूने हमसे गद्दारी की। तुम्हारे वजह से अल्लाह के बंदे खुदा को प्यार हो गए, और जो जिंदे हैं मौत को तड़प रहे हैं। अरे चुप बस मुर्या, तू काय मागणार या मराठी मुलीला? अरे शिवशाही शिवशाही जिंदा रहना चाहती हो? जिंदा रहना चाहती हो तो हेलो खंजीर, हेलो खंजीर, और ये इस मराठे को खत्म करो, खत्म करो, आगे बढ़ो। सिद्धिजोर, अरे अस्थिच्या हातून मरण देण्यापेक्षा त्या टोप्याच्या मारानं मानाचं मरण दे। हे वितुल मराठे, अल्लाह के बंदे से बगावत। थँक्यू. थँक्यू.
हर हर अल्लाहू असा होता शिवाजी राजा आमचा आणि त्या शिवरायांची शिवशाही एक मराठा लाख मराठाला भारी पडला म्हणतात ना वेळात मराठे वीर दोडले सात तशी पंधरा आपण इतिहास पहा कोणत्याही इतिहासात पहा 7 मराठे लाख फौजाला भारी पडले 7 मराठे लाख फौजाला भारी पडले म्हणून म्हटलं जातं एक मराठा लाख मराठा अभी